राज्यामध्ये महायुतीचं सरकार स्थापन झालं आणि या सरकारमध्ये हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांची नेमणूक करण्यात आली। मात्र नरहरी झिरवळ यांनी हिंगोली जिल्ह्याच्या पहिल्याच दौऱ्यामध्ये हिंगोली जिल्हा हा गरीब जिल्हा म्हणून वक्तव्य केलं आणि त्यानंतर हिंगोली जिल्ह्याची जी पार्श्वभूमी आहे आणि हिंगोली जिल्ह्याला गरीब का म्हटलं पालकमंत्र्यांनी असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये उपस्थित झाला आणि याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी मी हिंगोलीच्या MIDCमध्ये आलेला आहे आणि माझ्यासोबत हिंगोली जिल्ह्याचे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आहेत ज्ञानेश्वर मामडे सर। आपण त्यांना विचारूया। सर, पालकमंत्री म्हणालेत की हिंगोली जिल्हा गरीब जिल्हा आहे। खरंच हिंगोली जिल्हा गरीब आहे का आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये उद्योजक नाहीत का आणि का उद्योजक येत नाहीत? सर, तसं हिंगोली जिल्हा हा गरीब नसून हिंगोली जिल्हा नाउद्योग जिल्हा आहे। पण माननीय पालकमंत्र्यानं म्हणजे कोण्या ओघामध्ये बोलले ते काय मी बघितलेलं नाही, पण जरी त्याला तसं वाटत असेल तर त्याच्या कार्यकर्तेमध्ये त्यांनी गरिबी ह्या जसं नाउद्योग जिल्हा विरोध आमच्या हिंगोलीला लागलेला आहे तर पालकमंत्र्यांना लक्ष घालून त्यांनीच लावलेलं गरिबीचं विरोधसुद्धा काढून टाकायचा प्रयत्न करावा। सर, दुसरीकडे आपण पाहिलं तर हिंगोली जिल्ह्यामध्ये 3 धरणं आहेत, सिद्धेश्वर, येलदरी, इसापूर। 3 महत्त्वाच्या नद्या आहेत, त्यामध्ये पैनगंगा आहे, कयाधू आहे आणि पूर्णा आहे। आता या सगळ्या धरणं आणि नद्यांचं पाणी हिंगोली जिल्ह्यामध्ये येतं आहे का आणि उद्योजक वाढ होत नाही आहे, त्याचं प्रमुख कारण काय? नाही, पाण्याचं आम्हाला उद्योजकाला ते काही सांगता येणार नाही, परंतु पाण्याची अडचण आहे आणि जे अनुशेष भरून काढायचं आहे ते अजून निघालेलं नाही आहे। हिंगोली जिल्ह्यातील MIDCमध्ये महत्त्वाचे असे कोणते उद्योग आहेत आणि असं तुम्हाला वाटतंय का कोणकोणते उद्योग इथं यायला पाहिजेत? नाही, आता हिंगोली जिल्ह्यामध्ये आता हिंगोली MIDCमध्ये सोयाबीन उद्योग आहेत, 2 मोठे सोयाबीनचे उद्योग आहेत, दालमिल आहेत, जिनिंग प्रेसिंग आहेत आणि आता नवीन पण उद्योजक येतील। हळदीवरचं बी फार मोठं काम चालू आहे, इथं हळदीचं क्लस्टर आलेलं आहे, प्रायव्हेट मार्केट कमिटी आलेली आहे। उद्योग येतील पण उद्योगाला सुविधा पाहिजे, तिथं महत्त्वाचं आहे पाण्याची सुविधा नाही, त्याच्यामुळे नवीन उद्योजक कोणी येत नाही आणि जे जुने MIDCचे जे प्लॉट घेऊन ठेवलेले आहेत काही उद्योजक लोकांनी तर ते अजून त्यानं डेव्हलप केले नाहीत। जरी हिंगोलीची MIDC 253 हेक्टरवर असेल तर आजसुद्धा तुम्हाला हिंगोली MIDCमध्ये जवळजवळ 50% जागा ही अनडेव्हलप जागा आहे, जी कोण्या ना कोण्या उद्योजकानं घेतलेली आहे। आता जसं पांचजन्य प्लॅन्ट आहे, त्यांच्याकडे 85 एकर जागा होती, ती 85 एकर जागा सेल होऊन गेली। आता ज्या कोणी उद्योजकानं घेतली त्यानं लवकर ती डेव्हलप जर केली तर नक्कीच उद्योग वाढतील तिथं। हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण हिंगोली जिल्हा निर्मितीनंतर हिंगोली जिल्हा तालुका असतानाच ओमप्रकाश देवडा यांनी या MIDCला जागा मिळवून दिलेली होती। 253 हेक्टरवरती ही जागा होती आणि या MIDCमध्ये अनेक उद्योग बंद पडलेले आहेत, त्यांना सोयीसुविधा मिळत नाही आहेत। ही खरं तर गंभीर बाब आहे आणि याकडं या सगळ्या लोकप्रतिनिधींनी आणि पालकमंत्र्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे। आपण पुन्हा एकदा मामडे सरकडे जाऊयात। सर, आता पालकमंत्री म्हणालेच आहेत गरीब जिल्हा आहे, याच पालकमंत्र्यांकडनं किंवा सरकारकडनं तुम्ही एक उद्योजक म्हणून या संघटनेचे अध्यक्ष म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत? बस गरिबी हे लागलेलं विरोध त्यानं काढून टाकू, त्यांनीच लावलेलं विरोध त्यांनी काढून टाकून द्यावं। काय करावं लागेल? गरीब जिल्ह्यांचं जे नाव आहे, जे विरोध आहे ते पुसण्यासाठी पालकमंत्र्यांनी काय करायला पाहिजे, तुम्हाला काय वाटते? पालकमंत्र्यांना विशेष लक्ष घालायला पाहिजे, कारण आता जे नवीन कामठा, इलकी आणि जरोडा इथं जे नवीन MIDC प्रस्तावित व्हायली तिचं काम लवकरात लवकर त्यांनी सुरू करायला पाहिजे। किती जागेवरती ती प्रस्तावित आहे आणि त्या संदर्भात शासनानं उपाययोजना काय केल्या? 205 हेक्टर जागेवरती प्रस्तावित आहे असं आम्हाला पत्र आलेलं आहे आणि ती नांदेड आणि हिंगोली रोडवर असल्यामुळं आणि भविष्यात होणाऱ्या जो महामार्ग आहे नागपूर ते गोवा जाणारा शक्तिपीठ महामार्गाला लागून असल्यामुळं नक्कीच तिथल्या उद्योजकाला कनेक्टिव्हिटी चांगली भेटेल आणि तिथं उद्योजक भरपूर येतील। तर ती MIDC लवकर डेव्हलप झाली तर नवीन उद्योजकाचा जे जागेचा प्रॉब्लेम आहे तो सुद्धा सॉल्व्ह होईल।
नक्कीच. तर हे होते ज्ञानेश्वर मामडे सर. ज्ञानेश्वर मामडे हे हिंगोली जिल्हा इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासनं ते या उद्योग क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. हिंगोलीच्या MIDCमध्ये त्यांचा एक मोठा प्लॅन्ट आहे आणि याच ज्ञानेश्वर मामडे यांनी पालकमंत्र्यांना साथ घातलेली आहे. हिंगोली जिल्ह्याचं गरीब हे बिरूद पुसायचं असेल तर या जिल्ह्यामध्ये नव्या MIDCचं काम लवकरात लवकर करावं आणि MIDC प्रक्षेत्रामध्ये उद्योजकांना सोयीसुविधा द्याव्या अशी मागणी पालकमंत्र्यांकडं या सगळ्या उद्योजकांनी केली आहे. संदीप नागरे, साम TV न्यूज, हिंगोली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.